अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। सध्या चालू आहे मार्गशीर्ष महिना आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीचे 5 गुरुवार आलेले आहे। आता शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे। काही महिलांनी 4थ्या गुरुवारीच उद्यापन केलेलं आहे आणि उद्यापन केल्यानंतर 5व्या गुरुवारी पूजा मांडणी करावी का, उपवास पकडावा का। त्याचबरोबर ज्या महिलांनी अजूनही उद्यापन केलेलं नाही त्यांनी 5व्या गुरुवारी करावं की त्या पुढच्या गुरुवारी करावं, असे सगळे प्रश्न या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील। चला तर मग माहितीला सुरुवात करूया। बऱ्याच महिलांनी 4थ्याच गुरुवारी उद्यापन केलेलं आहे। आता त्यांना प्रश्न पडलेला आहे की 5व्या गुरुवारी उपवास पकडावा का, पूजा मांडणी करावी का। आता उद्यापन केल्यानंतर पूजा मांडणी नाही केली तरी चालेल, फक्त तुम्ही उपवास पकडायचा आहे। ज्यांनी कुणी 4थ्याच गुरुवारी उद्यापन केलेलं आहे त्यांनी 5व्या गुरुवारी फक्त उपवास पकडला तरीही चालेल। आता ज्या महिलांचं उद्यापन राहिलेलं आहे त्यांनी 5व्याच गुरुवारी उद्यापन करायचं आहे। जर मासिक धर्म आला असेल तर घरामध्ये कुणी व्यक्ती असेल तर त्यांच्याकडून उद्यापन करून घेतलं तरीही चालेल, आणि जर तशी सोय तुमच्या घरामध्ये कुणी करणार नसेल तर तुम्ही एखाद्या शेजारच्याकडून जरी उद्यापन करून घेतलं तरी चालेल। आणि तसं जरी तुमच्याकडून होत नसेल तर तुम्ही पुढचा जो महिना आहे त्या महिन्यामध्ये जो पहिला गुरुवार येतो त्या गुरुवारी उपवास पकडून उद्यापन केलं तरीही चालेल, कारण या महिन्यामध्ये 5 गुरुवार आलेले आहे आणि ते 5ही गुरुवार आपल्याला पकडायचे आहे मनोभावे पूजा करून, तरच आपल्याला 5ही गुरुवारचं पुण्य प्राप्त होणार आहे। अन्यथा जर तुम्ही 4च गुरुवार केले तर तुम्हाला ते फळ मिळणार नाही। त्यामुळे तुम्ही 5ही गुरुवारचा उपवास पकडायचा आहे आणि 5व्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे। किंवा काही प्रॉब्लेम्समुळे तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही पुढच्या महिन्यामध्ये उद्यापन करायचं आहे। आता तुम्हाला समजलंच असेल की ज्यांनी कुणी 4थ्या गुरुवारी उद्यापन केलेलं आहे त्यांनी 5वा जो गुरुवार आहे त्या गुरुवारी उपवास पकडायचा आहे। पूजा मांडणी नाही केली तरी चालेल, कारण उद्यापन केल्यानंतर पूजा मांडणीचा उपयोग नाही। फक्त तुम्ही उपवास केला तरी चालेल आणि तो सुद्धा मनोभावे उपवास करायचा आहे, कारण या महिन्यामध्ये म्हणजे या वर्षामध्ये जो मार्गशीर्ष महिना आलेला आहे त्या महिन्यामध्ये 5 गुरुवार आपल्याला मिळालेले आहे आणि त्या 5ही गुरुवार आपल्याला उपवास म्हणून पकडायचे आहे महालक्ष्मीचे। आता हा डाऊट तुमचा क्लिअर झाला असेल। आता ज्या कुणा महिलांचं उद्यापन राहिलेलं आहे त्यांनी कशा पद्धतीचं उद्यापन करावं त्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया। तर शेवटच्या गुरुवारी सुद्धा तुम्ही 4ही गुरुवार जशी पूजा मांडणी केली तशीच पूजा मांडणी तुम्हाला 5व्या गुरुवारी सुद्धा करायची आहे। आता तुम्ही म्हणाल शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे आणि ती सुद्धा 5 वाजेपर्यंत आहे, मग पूजा मांडावी की नाही, आणि अमावस्या संपल्यानंतर कशी पूजा मांडावी। तर काही नाही, अमावस्या ही चांगलीच असते। आपण लक्ष्मीपूजनच्या वेळेस जेव्हा पूजा करतो तेव्हा अमावस्याच असते आणि ही सुद्धा लक्ष्मीचीच एक पूजा आहे। त्यामुळे कोणताही मनामध्ये डाऊट न घेता आपल्याला लक्ष्मीची मनोभावे पूजा करायची आहे। तुमच्या आसपास जर महिला सुवासिनी असतील तर त्या तुम्ही बोलवायच्या आहे, त्यांची मनोभावे पूजा करायची आहे, हळदी कुंकू लावायचं आहे, त्यांना एक महालक्ष्मीची प्रत द्यायची आहे। त्याच्यावरती कोणतंही एखादं फळ देऊ शकता, केळी देऊ शकता, सफरचंद देऊ शकता। त्याच्यावरती हळदी कुंकू, पुस्तकाला हळदी कुंकू लावायचा आहे, त्याच्यावरती एक फूल ठेवायचं आहे आणि फळ देऊन त्यांचा नमस्कारसुद्धा करायचा आहे। तुम्ही 1, 5, 7, 11 अशा पद्धतीने सुवासिनी बोलवू शकता। जर तुम्हाला महिला सुवासिनी बोलवायच्या नसतील किंवा तुमच्या म्हणण्याप्रमाणे 5, 7 अशा सुवासिनी तुम्हाला बोलवायच्या आहे आणि त्या जर मिळाल्या नाही तर तुम्ही कुमारिका ज्या मुली असतात त्यांनासुद्धा बोलवू शकता। त्यांनासुद्धा हळदी कुंकू लावून एक प्रत द्यायची आहे, कोणतंही एखादं फळ द्यायचं आहे। तुम्ही त्यांचे पायसुद्धा धुवू शकता। सुवासिनी बोलवल्यानंतर त्यांना खाली बसू नये, सोफ्यावरती किंवा पाटावरती बसवायचं आहे। त्याच्यानंतर त्यांची पूजा करायची आहे। तर सुवासिनी या महिला असो किंवा कुमारिका असो, कोणत्याही सुवासिनी तुम्ही मानापानाने बोलवायच्या आहे।
1, 5, 7 अशा कुठल्याही सुवासिनी तुम्ही बोलवू शकता तुमच्या इच्छेनुसार। त्यांना तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही शृंगारसुद्धा देऊ शकता, म्हणजे मुली असतील तर त्यांच्या आवडीचंसुद्धा तुम्ही त्यांना देऊ शकता। म्हणजेच काय, तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यांना काही पण खायला देऊ शकता, खीर, लाडू किंवा एखादा बिस्किटचा पुडा दिला तरीही चालेल। आता हे सगळं ज्या त्याच्या इच्छेनुसार असतं, तुमची इच्छा असेल तर तुम्ही देऊ शकता। असं नाही की खूप काही दिल्याने खूप काही प्राप्त होतं, फक्त जेथे श्रद्धा आहे तेथेच देव प्रसन्न होत असतो आणि आपल्याला पाहिजे ते मिळत असतं। तर आशा व्यक्त करते तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील, आणि तरीसुद्धा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की कळवा, त्याचे उत्तरं मी वेळोवेळी देईल। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।